अमरावती शहर गुन्हे शाखेने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील संताजी नगर येथील महिला निलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे यांच्या खुनाचा किचकट गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली आहे। 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निलिमा उर्फ पिंकी खरबडे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता। या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोणताही सबळ पुरावा नसताना गुप्त बातमीदारांच्या आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने नितीन इंगोले वय 32 वर्ष राहणार अशोक कॉलनी मोर्शी रोड अमरावती या आरोपीला 2 डिसेंबर 2025 रोजी त्याच्या घरातून ताब्यात घेतले। आरोपी नितीन इंगोले आणि मृत महिला यांचे प्रेम संबंध होते। 2 महिन्यांपूर्वी आरोपीच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न झाल्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होता। याच वादाला कंटाळून आरोपीने निलिमा उर्फ पिंकी यांचा खून केल्याची कबुली दिली आहे। आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, डीव्हीआर आणि मृत महिलेचा मोबाईल सोबत नेला होता। तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने मृत महिलेच्या घरातील भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण केले होते। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान मयत नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे 45 वर्ष हिचा खून झाल्याचे राजापेठ पोलीस स्टेशनला कळविण्यात आले। त्यावरून राजापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 738/25 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। कलम 103(1) तसेच 238 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यात आरोपी निष्पन्न नसल्यामुळे वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या आणि या शक्यतेचा तपास क्राईम ब्रँच तसेच राजापेठ पोलीस स्टेशन या दोन्ही मार्फत स्वतंत्रपणे चालू होता। यामध्ये आज क्राईम ब्रँचनी यामधील आरोपी नामे नितीन सुरेशराव इंगोले वय 32 वर्ष यास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। याबाबतचे अधिक पुरावे गोळा करण्याचं काम हे आता पोलीस स्टेशन राजापेठ करणार आहे। क्राईम ब्रँचनी असा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच DCP क्राईम यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्याचं काम राजापेठ पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे। शोएब खान सह अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।